हॅलो स्टुडंट्स. तर लास्ट टाइम आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला होता, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोड. फॉर्म्युला काय बघा, Vmax इज इक्वल टू √RG इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. म्हणजे पुन्हा एकदा फॉर्म्युले बघा. फॉर्म्युले आपण सुरुवातीला काय बघितलं, सेफ्टी स्पीड ऑन प्लेन कर रोड. म्हणजे प्लेन रोड असेल, बँक्ड रोड नसेल तर त्याच्यावरचं सेफ्टी स्पीड काय असतं, √ काय असतं, म्यू आर जी असतं. फी इज इक्वल टू √म्यू आर जी. सो सेफ्टी स्पीड फक्त म्यू आणि आर या दोन गोष्टीवरच डिपेंडेंट होतं. आता रोड बँकड केल्यावर त्याच्यावरचं जास्तीत जास्त सेफ्टी स्पीड जे आहे, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड जे आहे ते कशावर डिपेंड असणार आहे बघा, दॅट इज √ पुन्हा एकदा फॉर्म्युला, दॅट इज आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. ओके, tan theta plus mu upon 1 minus mu tan theta. So this is the formula for maximum safety speed. हा फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो. ओके, if phi is angle of friction, if phi is angle of friction. आता फ्रिक्शन या टॉपिक मध्ये अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय याची कन्सेप्ट वगैरे तुम्हाला स्टडी करायला मिळेल. इफ phi इज द अँगल ऑफ फ्रिक्शन असेल, ठीक आहे, तर म्यू इज इक्वल टू टॅन फाय असतं. लक्षात घ्या, म्यू इज इक्वल टू काय असतं, टॅन फाय. म्हणजे अँगल ऑफ फ्रिक्शन आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन याच्यामध्ये हे रिलेशन आहे. ओके, हे फ्रिक्शन टॉपिक मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. म्यू इज इक्वल टू टॅन फाय. आता म्यूची व्हॅल्यू पण टॅन फाय आपण इथं प्लेस केली तर Vmaxचा आणखी एक फॉर्म्युला आपल्याला इथं मिळू शकतो. सो Vmax इज इक्वल टू √RG इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस टॅन फाय अपॉन 1 मायनस टॅन थिटा टॅन फाय. ओके, हे असं आपण लिहू शकतो. म्हणजे म्यूच्या ठिकाणी टॅन फाय जर प्लेस केलं, फाय अँगल ऑफ फ्रिक्शन असेल तर म्यू म्हणजे काय असतं, टॅन फाय असतं. दिस इज फ्रॉम फ्रिक्शन टॉपिक. सो Vmax इज इक्वल टू √RG इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस टॅन फाय अपॉन 1 मायनस टॅन थिटा टॅन फाय येणार आहे. आणि हे एक्सपान्शन आहे कोणाच तरी. ओके, हे कोणाचं एक्सपान्शन आहे लक्षात घ्या. सो Vmax इज इक्वल टू √RG टॅन ऑफ काय येणार आहे, थिटा प्लस फाय येणार आहे. कारण टॅन ऑफ थिटा प्लस फायचं एक्सपान्शन म्हणजे ही ब्रॅकेटची व्हॅल्यू असते. सो देअरफॉर Vmaxचा हा देखील फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकताय. RG टॅन इन ब्रॅकेट थिटा प्लस फाय. ओके, म्हणजे हे फॉर्म्युले डिफरंट फॉर्म मध्ये तुम्ही एक्सप्रेस करू शकताय. त्याचबरोबर हा फॉर्म्युला मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोडचा फॉर्म्युला असा पण लिहू शकताय तुम्ही. ओके, बघा, इफ m इज इक्वल टू द स्लोप ऑफ रोड असेल, स्लोप ऑफ बँक्ड रोड असेल, स्लोप म्हणजे लक्षात येते, सपोज हा बँक्ड रोड आहे, इथं अँगल किती आहे, थीटा आहे. स्लोप म्हणजे टॅन फायची व्हॅल्यू असते, सॉरी टॅन थिटाची व्हॅल्यू असते. थिटा इज द अँगल ऑफ बँकिंग असेल तर इथं स्लोप इज इक्वल टू काय येणार आहे, टॅन ऑफ थिटा येणार. स्लोप म्हणजे टॅन ऑफ थिटा आणि टॅन ऑफ थिटा म्हणजेच काय येणार मग m येणार. त्याच्यामुळे Vmaxचा फॉर्म्युला असा पण लिहू शकतो आपण, Vmax इज इक्वल टू इन टर्म्स ऑफ स्लोप √RG तर ऍज इट इजच येणार आहे, बरोबर आहे ना. RG टॅन थिटा प्लस म्यू. आता टॅन थिटा म्हणजेच स्लोप आहे ना, दॅट इज m आहे ना. सो m प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू m. In terms of slope, it can be written like this, √RG in bracket m plus mu upon 1 minus mu m. ओके, हे फॉर्म्युले डिफरंट फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केलेले आहेत, जेणेकरून काही वेळेला हे MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोडचा फॉर्म्युला. ओके, हा तर बेसिक फॉर्म्युला आहे, दॅट इज √RG इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. इन टर्म्स ऑफ अँगल ऑफ रिपोज, अँगल ऑफ रिपोजच्या स्वरूपात किंवा अँगल ऑफ फ्रिक्शनच्या स्वरूपात, कारण फाय हा अँगल ऑफ फ्रिक्शन पण असू शकतो किंवा अँगल ऑफ रिपोज असू शकतो. अँगल ऑफ रिपोज जरी घेतला
हे आन्सर तेच येणार आहे. ओके, तर Vmax इज इक्वल टू अंडर रूट काय येणार आहे RG tan ऑफ थीटा प्लस फाय असा फॉर्म्युला येऊ शकतो. त्याचबरोबर इन टर्म्स ऑफ स्लोप म्हणजे क्वेश्चन मध्ये स्लोप जर दिलेला असेल तर Vmax चा फॉर्म्युला काय येणार आहे अंडर रूट RG इन ब्रॅकेट m प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू m. लक्षात आलं? सो पुन्हा एकदा जस्ट आपल्या कन्व्हिनियन्स साठी सेफ्टी स्पीड ऑन बँक रोडचे फॉर्म्युले लिहितो. अंडर रूट बघा RG इन ब्रॅकेट tan थीटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू tan थीटा. tan थीटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू tan थीटा. दूसरा फॉर्म्युला अंडर रूट RG इन ब्रॅकेट tan ऑफ थीटा प्लस फाय. थीटा म्हणजे अँगल ऑफ बँकिंग, फाय म्हणजे काय असणार आहे अँगल ऑफ फ्रिक्शन असणार आहे. आणि इन टर्म्स ऑफ स्लोप अंडर रूट RG इन ब्रॅकेट m प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू m. ओके, फिर हियर थीटा म्हणजे असणार आहे अँगल ऑफ बँकिंग. थीटा म्हणजे अँगल ऑफ बँकिंग. फाय म्हणजे काय असणार आहे अँगल ऑफ फ्रिक्शन. अँगल ऑफ फ्रिक्शन. ओके, आणि पुन्हा एकदा सांगतोय अँगल ऑफ फ्रिक्शन कसा काढायचा तर हा रिलेशन वापरून tan फाय इज इक्वल टू म्यू असतं. सर म्यू दिलेला असेल तर फाय कसा काढणार आहे फाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ म्यू तुम्हाला घ्यावा लागणार आहे. tan इनवर्स ऑफ म्यू घेतलं की तुम्हाला अँगल ऑफ फ्रिक्शन मिळणार आहे. ओके, आणि m म्हणजे काय असणार आहे स्लोप ऑफ दी बँक्ड रोड असणार आहे. हे सगळे फॉर्म्युले हे पुन्हा एकदा सांगतोय हे सगळे फॉर्म्युले कशाचे आहेत मॅक्सिमम स्पीड आहे. याच्यापेक्षा जास्त स्पीड बँक रोड वर झालं तर काय होणार आहे द व्हेकल स्कीड ऑन द रोड अँड देर विल बी ऍक्सिडेंट. नेक्स्ट ऑप्टिमम स्पीड ऑन बँक्ड रोड जरा बघूयात. ऑप्टिमम स्पीड ऑन बँक्ड रोड. आता हे ऑप्टिमम स्पीड म्हणजे नेमकं काय असतं तर आता फ्रिक्शन सपोज त्या रोडवर क्रिएटच झालं नाही, काही कारणानं फ्रिक्शन काय झालं व्हॅनिश झालं तर त्यावेळी ते व्हेकल जास्तीत जास्त आपण किती स्पीडनं नेऊ शकतो दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिमम स्पीड. ओके, ऑप्टिमम स्पीडला दुसरं म्हणू शकतो सेफ्टी स्पीड विदाउट फ्रिक्शन. सेफ्टी स्पीड विदाउट फ्रिक्शन किंवा यालाच म्हणू शकतो सेफ्टी स्पीड विदाउट विअर अँड टियर. विदाउट विअर अँड टियर. सेफ्टी स्पीड विदाउट विअर अँड टियर. ओके, सेफ्टी स्पीड विदाउट विअर अँड टियर. याचा फॉर्म्युला आता सेफ्टी स्पीड विदाउट विअर अँड टियर किंवा सेफ्टी स्पीड विदाउट फ्रिक्शन म्हणजे तिथं आपण असं ऍझ्युम करणार की त्या रोडवरचं फ्रिक्शन निघून गेलंय. देर इज नो फ्रिक्शन ऍट ऑल अँड देअरफॉर इथं काय कन्सिडर करावं लागेल म्यू इज इक्वल टू 0 कन्सिडर करावं लागेल. आता म्यू जर या फॉर्म्युल्यामध्ये 0 कन्सिडर केला तर Vmax चा फॉर्म्युला काय येतो बघा मॅक्सिमम सेफ्टी स्पीड दॅट इज अंडर रूट काय होणार आहे RG इन ब्रॅकेट tan थीटा प्लस 0 होणार डिवायडेड बाय 1 मायनस 0 इंटू tan थीटा म्हणजे 0च होणार आहे. सो मॅक्सिमम सेफ्टी स्पीड मॅक्सिमम म्हणण्यापेक्षा त्याला ऑप्टिमम म्हणूया. ऑप्टिमम विदाउट विअर अँड टियर. ब्रॅकेट मध्ये राहणार आहे RG tan थीटा. RG tan थीटा. tan थीटा प्लस 0 tan थीटा येणार डिवायडेड बाय 1. सो ऑप्टिमम स्पीड ऑन बँक्ड रोड आहे म्हणजे अजिबात फ्रिक्शन जरी नसलं तरी या जास्तीत जास्त स्पीडनं आपण जाऊ शकतो दॅट इज RG tan थीटा. किंवा जस्ट आपण असं म्हणू शकतो फी इज इक्वल टू अंडर रूट RG tan थीटा.
लक्षात आला फॉर्म्युला. आता याच्यावरूनच आपल्याला अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला मिळणार आहे. अँगल ऑफ बँकिंग, अँगल ऑफ बँकिंग. आता हे अँगल ऑफ बँकिंग काय असतं, तर अँगल मेड बाय द बँक्ड रोड विथ द हॉरिझॉन्टल, बरोबर आहे ना. अँगल मेड बाय banked road with horizontal, angle made by banked road with horizontal is called as angle of banking. ओके, अँगल मेड बाय banked road with horizontal is called as angle of banking. आता इथे फीचा फॉर्म्युला काय आलाय बघा, फी इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा. ओके, आता दोन्ही साइडचा स्क्वेअर करतो. So therefore phi square is equal to rg tan theta येणार. Phi square is equal to rg tan theta and therefore tan theta is equal to काय येणार आहे, phi square by rg, किंवा theta is equal to काय येणार आहे, tan inverse of phi square by rg. Okay, so this is the formula for angle of banking. Tan theta is equal to phi square by rg किंवा theta is equal to tan inverse of phi square by rg. तर एखादा रोड किती अँगलला बँक करावा, किती अँगलला तो ठेवला पाहिजे, त्याचा फॉर्म्युला हा आहे. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ phi स्क्वेअर बाय rg. ओके, ठीक आहे. आता याच्यानंतर आता रोड कन्स्ट्रक्शन करत असताना, म्हणजे बँक्ड रोडचं कन्स्ट्रक्शन करत असताना आपल्याला हा अँगल मेजर करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. अँगल मेजरमेंट करणं डिफिकल्ट असतं. त्याच्याऐवजी जर आउटर एज आणि इनर एज मधली हाईट जर आपल्याला माहित असेल तर रोड कन्स्ट्रक्शन थोडं इझी होणार आहे, बरोबर आहे ना. हाईट, तर बँक्ड रोडच्या केसमध्ये आउटर एजची हाईट इनर एजच्या किती वर असेल हे पण कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. म्हणजे त्याचा पण एक फॉर्म्युला आहे, तो माहित असणं आवश्यक आहे. ओके, ते कॅल्क्युलेशन करूया आता. दॅट इज हाईट ऑफ outer edge over inner edge. Height of outer edge over the inner edge. ओके, पुन्हा एकदा बँक्ड रोडची डायग्राम ड्रॉ करतो मी. सपोज दिस इज द बँक्ड रोड. सो थीटा इज द अँगल ऑफ बँकिंग अँड दिस इज द विड्थ ऑफ द रोड. म्हणजे रोड जो आहे तो असा कर्व्ड रोड असणार आहे आणि इथून इथपर्यंतची लेंथ जी आहे, एल म्हणजे काय असणार आहे, विड्थ ऑफ द रोड, आणि एच म्हणजे काय असणार आहे, हाईट ऑफ द आउटर एज ओव्हर द इनर एज. म्हणजे एल म्हणजे काय आहे, विड्थ ऑफ रोड. ती क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेली असणार आहे. आणि एच म्हणजे काय, हाईट ऑफ आउटर एज ऑफ द रोड ओव्हर इनर एज. हाईट ऑफ आउटर एज ओव्हर द इनर एज. सो देअरफॉर इथं काय होणार बघा, फ्रॉम डायग्राम टॅन थीटा. ओके, डायग्राम वरून टॅन थीटाचा एक फॉर्म्युला काढूया, साइन थीटाचा फॉर्म्युला काढूया. फ्रॉम डायग्राम साइन थीटा इज इक्वल टू काय बघा, साइन थीटा इज अपोजिट साइड डिवायडेड बाय द हायपोटेनियस ना. साइन थीटा म्हणजे अपोजिट साइड किती आहे, एच आहे, डिवायडेड बाय हायपोटेनियस किती आहे, एल आहे. सो साइन थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, एच बाय एल येणार आहे.
and we know that tan thetaचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण डिराइव्ह केलाय. tan theta is equal to phi square by rg आहे. tan theta is equal to phi square by rg. ओके, सो साइन थीटा पुन्हा एकदा इथे लिहितोय. साइन थीटा आहे तुमचं h बाय एल आणि टॅन थीटा आहे फी स्क्वेअर बाय आरजी. आता याच्यामध्ये जनरली अँगल ऑफ बँकिंग स्मॉल असतो. इफ थीटा इज स्मॉल दॅट इज लेस दॅन 10 डिग्री असेल, 10 डिग्री असेल तर आपण काय करू शकतो, साइन थीटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू टॅन थीटा घेऊ शकतो. कारण रोडचा जो अँगल जो आहे तो जनरली बँकिंग अँगल जो आहे तो कमी असतो, 10 डिग्री पेक्षा जनरली कमीच असतो. आणि 10 डिग्री पेक्षा कमी असेल तर तुम्ही साइन थीटाची आणि टॅन थीटाची व्हॅल्यू काढून बघा. 10 डिग्री पेक्षा कमी व्हॅल्यूला साइन थीटा आणि टॅन थीटाच्या व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली सेमच येतात. ओके, सो इथं मग साइन थीटा किती आहे, एच बाय एल आहे. टॅन थीटा किती आहे, फी स्क्वेअर बाय आरजी. सो एच बाय एल इज इक्वल टू काय येणार आहे, फी स्क्वेअर बाय आरजी येणार आहे. आणि देअरफॉर हाईटचा फॉर्म्युला काय येणार आहे, फी स्क्वेअर एल डिवायडेड बाय आरजी. So this is the height of outer edge over the inner edge. Okay, height of outer edge over the inner edge चा फॉर्म्युला हा असणार आहे, h is equal to phi square l upon rg. लक्षात आला का बघा हा फॉर्म्युला. आता नेक्स्ट पार्ट बघा. सपोज हा बँक्ड रोड आहे आणि या दिस इज या बँक्ड रोडवर एक व्हेकल सर्टन व्हेलॉसिटीने निघालेला आहे. तर आता आपण बघितलेलं आहे की हे व्हेकल या रोडवरून जात असताना मॅक्सिमम स्पीड किती, फिमॅक्स पण काढलेला आहे मॅक्सिमम स्पीड. त्याचा फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट आरजी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. म्हणजे याच्यापेक्षा जास्त स्पीड जर झालं, ओके, याच्यापेक्षा जास्त स्पीड जर झालं तर काय होणार आहे, व्हेकल बाहेर स्किड होणार, बाहेर स्किड व्हायला जाणार. फिमॅक्स या डायरेक्शन असणार, सॉरी, ओके, फिमॅक्स म्हणजे तो जो फॉर्म्युला काढलाय अंडर रूट आरजी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा, त्याच्यापेक्षा जास्त स्पीड झालं तर काय होणार आहे, व्हेकल बाहेर स्किड होणार आहे. आता इथं अजिबात फ्रिक्शन नसेल तर त्याला काय म्हणतो आपण, फी ऑप्टिमम असं म्हणतो. आणि फी ऑप्टिममचा फॉर्म्युला काय होता, अंडर रूट आरजी टॅन थिटा एवढा होता. आता हे एका सर्टन मिनिमम स्पीड पेक्षा कमी स्पीडने गेलो तर ते व्हेकल काय होणार आहे, खाली घसरण्याची पण शक्यता आहे. लक्षात घ्या काय सांगतोय, लक्षात आहे. त्याच्यामुळे इथं फी मिनिमम किती असेल ते पण काढावं लागेल. तर हा रोड जो आहे तो इन्क्लाइंड आहे असा, बरोबर. याच्यावर एखादं व्हेकल रेस्ट मध्ये असेल तर ते काय होणार आहे, खाली इकडे घसरण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर ते खाली घसरू नये म्हणून किती स्पीडनं मूव्ह करावं लागेल. जसं वर घसरू नये म्हणून जे स्पीड लागतं त्याला काय म्हणतो आपण, फी मॅक्स असं म्हणतो. तसं खाली घसरू नये म्हणून किती स्पीड लागणार आहे ते काय असणार आहे, फी मिनिमम असणार आहे. तर मिनिमम स्पीडचा पण फॉर्म्युला काढूया. ओके, सो मिनिमम स्पीड that should be kept on banked road. Minimum speed on the banked road. आता मिनिमम स्पीड ऑन बँक्ड रोड काढण्यासाठी तुम्हाला पूर्वी आपण जी डायग्राम काढलेली होती तीच डायग्राम तुम्हाला कन्सिडर करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये थोडासा फरक होणार आहे. काय फरक होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. पूर्वीची डायग्राम कशी होती बघा. हा, आता ही जी आहे ती आपली प्रिव्हियस डायग्राम आहे की ज्याच्यामध्ये ही डायग्राम कशासाठी वापरली होती, आपण मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन द बँक्ड रोड फाइंड आउट करण्यासाठी. आता एका सर्टन स्पीडच्या वर स्पीडनं जर व्हेकल जर ट्रॅव्हल करत असेल तर ते बाहेर स्किड होण्याची शक्यता आहे. ओके,
इथं बाहेर स्किड होण्याची शक्यता असल्यामुळं जर व्हेकल आउटवर्ड डायरेक्शन स्किड होत असेल तर फ्रिक्शनल फोर्स इनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार ना, त्याच्यामुळे एफएस ची डायरेक्शन जी आहे ती आपण इनवर्ड काढली होती. याच्यामध्ये चेंज काय होणार आहे, एफएस ची डायरेक्शन जी इनवर्ड होती ना ती काय होणार आहे, आउटवर्ड होणार आहे. कारण एका सर्टन स्पीड पेक्षा कमी स्पीडनं व्हेकल निघालं किंवा व्हेकल या बँक्ड रोडवर रेस्ट मध्ये असेल तर ते व्हेकल डाऊनवर्ड स्किड होण्याची शक्यता आहे. ओके, आणि व्हेकल डाऊनवर्ड जर स्किड होत असेल, अलॉंग द रोड डाऊनवर्ड स्किड होत असेल तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय असली पाहिजे, अपवर्ड असली पाहिजे. त्याच्यामुळे इथे या डायग्राम मध्ये फक्त तुम्हाला चेंज काय करावं लागेल, डेरिव्हेशन करत असताना फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन जी आपण डाऊनवर्ड कन्सिडर केलेली होती, हा बघा एफएस इथं आहे, तो डाऊनवर्ड ऐवजी तुम्हाला अलॉंग द रोड अपवर्ड कन्सिडर करावं लागेल. ओके, तर हे एफएस फक्त मी इथं डिलीट करणार आहे, एफएस. कारण त्याची डायरेक्शन एफएस साइन थिटा, एफएस कॉस थिटा वगैरे जे आहे ते चेंज होणार आहे. आणि या डायग्राम मध्ये कसं होणार बघा आता, एफएस ची डायरेक्शन अशी येणार. आता ऍक्च्युली हा फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो कुठे ऍक्ट होणार आहे, बिटवीन रोड अँड टायर ऍक्ट होणार आहे. ओके, बिटवीन रोड अँड टायर. आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण सेंटर ऑफ मासला दाखवलेला आहे. ठीक आहे, तर हा फ्रिक्शनल फोर्स एफएस आता असा येणार आहे. ठीक आहे, आता पुन्हा एकदा इथं फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करतो मी. म्हणजे फोर्सेस फक्त दाखवतो सगळे. पहिली गोष्ट म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स या डायरेक्शन असणार, एम व्ही स्क्वेअर बाय आर. त्याच्यानंतर नॉर्मल रिएक्शन या डायरेक्शन असणार आहे, दॅट इज एन. आणि फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो या डायरेक्शन असणार आहे, एफ एस. आणि वेट एम जी, दॅट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. तिरके फोर्सेस जे आहेत त्याचेच फक्त कंपाऊंड काढायचे आहेत. म्हणजे एनचा इकडचा एक कंपाऊंड येणार, दॅट इज हा अँगल थिटा येतोय, अँड देअरफॉर दिस इज एन कॉस थिटा. आणि एनचा इकडचा कंपाऊंड येणार आहे, दॅट इज एन साइन थिटा. त्याच पद्धतीने हा अँगल जो आहे तो थिटा येणार इथं. त्यामुळं एफ एस चा हॉरिझॉन्टल कंपाऊंड जो येणार आहे तो किती येणार आहे, दॅट इज एफ एस कॉस थिटा. आणि व्हर्टिकल कंपाऊंड जो येणार आहे दॅट इज एफ एस साइन थिटा. आता इथं आपण फ्रॉम डायग्राम असं लिहू शकतो. ओके, बघा, फोर्स टुवर्ड्स लेफ्ट इज इक्वल टू फोर्स टुवर्ड्स राईट. फोर्स टुवर्ड्स लेफ्ट किती आहे, एन साइन थिटा. आणि फोर्स टुवर्ड्स राईट किती आहे, एफ एस कॉस थिटा प्लस एम व्ही स्क्वेअर बाय आर. म्हणजे असं लिहू शकतो आपण, एम व्ही स्क्वेअर बाय आर प्लस एफ एस कॉस थिटा इज इक्वल टू एन साइन थिटा येणार आहे. याच्यावरून एम व्ही स्क्वेअर बाय आरचा फॉर्म्युला काढूया. एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. म्हणजे बँक्ड रोडवरचं स्पीडचं जे सेफ्टी स्पीडचं जे डेरिव्हेशन करायचं आहे त्या डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला ही डायग्राम अगोदर फोर्सची डायग्राम लक्षात ठेवावं लागेल. आणि तुम्हाला फक्त काय कॅल्क्युलेट करायचं आहे, एक एम व्ही स्क्वेअर बाय आरचा फॉर्म्युला आणि दुसरा एम जीचा फॉर्म्युला. तर एम व्ही स्क्वेअर बाय आरचा फॉर्म्युला आलेला आहे. ओके, म्हणजे ही बेसिक स्टेप लक्षात ठेवा की तुम्हाला एक एम व्ही स्क्वेअर बाय आरचा फॉर्म्युला आणि दुसरा एम जीचा फॉर्म्युला काढायचा आहे. आता सेकंड इक्वेशन काय येणार, अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस. मग डाऊनवर्ड फोर्सेस किती आहेत बघा, फक्त एम जी आहे. आणि अपवर्ड फोर्सेस एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा आहे. सो दिस इज इक्वेशन 2. आणि या दोन इक्वेशनचं फक्त डिव्हिजन करायचं आहे. म्हणजे पाठीमागे जसं डेरिव्हेशन मध्ये केलं होतं ते तसंच आता इथं करायचं आहे. ओके, सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2.
mv स्क्वेअर बाय आर डिवायडेड बाय mg म्हणजे m कॅन्सल होणार आणि इतर काय राहणार आहे फी स्क्वेअर बाय rg राहणार आहे इज इक्वल टू काय येणार बघा n साइन थिटा मायनस fs cos थिटा डिवायडेड बाय n cos थिटा प्लस fs साइन थिटा. ओके आणि पुन्हा एकदा काय करायला सांगितलं होतं मी पूर्ण इक्वेशनला n cos थिटानं डिवाइड करायचं असतं म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला म्हणजे राईट हँड साइडची न्यूमरेटर डिनॉमिनेटर जे आहे त्याला n cos थिटाने डिवाइड करायचं आहे. डिवाइड न्यूमरेटर and denominator of right hand side by n cos theta. n cos theta ने डिवाइड केलं तर फी स्क्वेअर बाय आर जे ॲज इट इज राहणार n sin theta डिवायडेड बाय n cos theta म्हणजे n कॅन्सल होणार sin theta बाय cos theta म्हणजे काय येणार आहे tan theta येणार आहे मायनस fs cos theta डिवायडेड बाय n cos theta गेट कॅन्सल fs बाय n येणार डिवायडेड बाय n cos theta डिवायडेड बाय n cos theta म्हणजे 1 राहणार मायनस fs बाय n बरोबर आहे ना fs sin theta डिवायडेड बाय n cos theta करायचं सो fs बाय n sin theta बाय cos theta म्हणजे tan theta येणार प्लस ओके सो देअरफॉर फी स्क्वेअर बाय rg इज इक्वल टू काय येणार बघा tan theta मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू tan theta. ओके याचं रिझन काय आहे कारण फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला असतो म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन अँड देअरफॉर म्यू म्हणजे काय असतं fs डिवायडेड बाय n असतं fs डिवायडेड बाय n. ओके त्याच्यामुळं दिस इज द मिनिमम स्पीड आपण म्हणू शकतो मिनिमम सेफ्टी स्पीड ऑन द बँक रोड. सो फी स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार मग rg इन ब्रॅकेट tan theta मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू tan theta. सो दिस इज द आता इथं स्पेसिफिक वर्ड लिहूया मिनिमम सेफ्टी स्पीड ऑन दी बँकर रोड. ओके दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेऊया काय येणार आहे rg इन ब्रॅकेट tan theta मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू tan theta. लक्षात आलं का बघा सो बँक्ड रोड वर एवढ्या मिनिमम स्पीडनं आपल्याला जाता येईल याच्यापेक्षा कमी स्पीडनं जर गेलो तर ते व्हेकल खाली स्किड होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे बँक्ड रोड वरचे सेफ्टी स्पीडचे हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बघा पुन्हा एकदा फॉर्म्युले लिहितोय बँक्ड रोड वरचे तिन्ही फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला होता फी मॅक्सचा फॉर्म्युला आठवतोय का बघा दॅट इज rg इन ब्रॅकेट tan theta प्लस म्यू होतं अपॉन 1 मायनस म्यू tan theta होतं म्हणजे प्लस मायनस साइन फक्त चेंज झालाय. फी ऑप्टिमम म्हणजे विदाउट वेअर अँड टिअर किंवा विदाउट फ्रिक्शन फॉर्म्युला होता अंडर रूट rg tan theta आणि मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला आहे अंडर रूट rg इन ब्रॅकेट tan theta मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू tan theta. ओके सो बँक्ड रोडवरचे हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.
आणि बँक रोड मध्ये बाकीचे कुठले फॉर्म्युले आपण बघितले तर अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला दॅट इज कुठला फॉर्म्युला बघितला tan थीटा इज इक्वल टू काय येतं व्ही स्क्वेअर बाय आरजी येतं म्हणजे थीटा इज इक्वल टू काय असतं tan इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय आरजी येणार आहे ओके आणि त्याचबरोबर आणखी एक कुठला फॉर्म्युला बघितला आपण हाईट ऑफ आउटर एज ओव्हर द इनर एज आउटर एजची हाईट ओव्हर द इनर एज ओके आणि त्याचा फॉर्म्युला काय येत होता दॅट इज एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर एल डिवायडेड बाय आरजी म्हणजे व्ही स्क्वेअर बाय आरजी मध्ये फक्त एल मल्टिप्लाय होते व्ही स्क्वेअर बाय आरजी मध्ये फक्त एल एल म्हणजे काय त्या रोडची विड्थ हे फक्त त्याच्यामध्ये ऍड होणार आहे तर अशा प्रकारे बँक टू रोडची कन्सेप्ट इथं कंप्लीट होते लक्षात घ्या ओके आता ही व्हीमॅक्स आणि फी मिनिमम मध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल ओके की न्यूमरेटरला प्लस डिनॉमिनेटरला मायनस किंवा न्यूमरेटरला मायनस आणि डिनॉमिनेटरला प्लस आणि हे लक्षात कसं ठेवायचं काही वेळेला मिस्टेक होऊ शकते पहिली गोष्ट म्हणजे एका न्यूमरेटरला प्लस असलं तर डिनॉमिनेटरला मायनस असते किंवा न्यूमरेटरला मायनस असेल तर डिनॉमिनेटरला प्लस असते हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर कुठलीही व्हॅल्यू मॅक्सिमम पाहिजे असेल तर न्यूमरेटर जास्त लागतो आणि डिनॉमिनेटर काय लागतो कमी लागतो हे तुम्ही लॉजिक इथं वापरू शकताय बरोबर आहे ना एखादा रेशो तुम्हाला जास्त कधी होतोय जास्त कधी होऊ शकतो एखादा रेशो ज्यावेळी काय होणार आहे न्यूमरेटरची व्हॅल्यू जास्त येते आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू कमी येते त्याच वेळी त्याच्यामुळं फीमॅक्स चा फॉर्म्युला आला की लक्षात घ्या न्यूमरेटरला काय पाहिजे प्लस पाहिजे आणि डिनॉमिनेटरला काय पाहिजे मायनस पाहिजे तरच काय येणार आहे मॅक्सिमम व्हॅल्यू येणार आणि मिनिमम व्हॅल्यू पाहिजे असेल तर काय होणार न्यूमरेटर कमी पाहिजे न्यूमरेटर कमी येण्यासाठी तिथे काय पाहिजे मायनस साइन पाहिजे आणि डिनॉमिनेटर काय पाहिजे जास्त पाहिजे डिनॉमिनेटर जास्त येण्यासाठी तिथं प्लस साइन पाहिजे हे लॉजिक लावून थोडंसं तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकताय तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये आरजी 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 आहे ओके आणि त्याच्यानंतर टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा किंवा टॅन थिटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू टॅन थिटा हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ओके सो फीमॅक्सला न्यूमरेटर जास्त डिनॉमिनेटर कमी फी मिनिममला न्यूमरेटर कमी आणि डिनॉमिनेटर जास्त हे लॉजिक यूज करा याच्यानंतर याच्याच रिलेटेड आपण एक क्वेश्चन बघूया क्वेश्चन काय बघा अ टर्न ऑफ रेडियस 600 मीटर अ टर्न ऑफ रेडियस turn of radius 600 meter is banked for a vehicle of mass 200 kg going with the speed 180 kmph kilometer per hour. Determine banking angle of its path. Determine banking angle. ओके आता गिवन काय बघा इथं रेडियस ऑफ टर्न दिलेली आहे 600 मीटर ओके मास दिलेला आहे 200 किलोग्राम ऍक्च्युली मास इथं कुठेही फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला लागत नाही आणि स्पीड दिलेला आहे 180 किलोमीटर पर आवर 180 kmph क्वेश्चन मध्ये म्हटलंय टेक जी इज इक्वल टू 10 म्हणजे जी ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये जर दिलेली असेल 10 तरच घ्यायची अदरवाइज जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 9.8 असते आता 180 kmph चं मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्जन करावं लागेल 180 चं मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्जन करायला 5/18 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे ओके 18 10s are 180 so 10 into 5 that is equal to 50 meter per second so this is the speed आता अँगल ऑफ बँकिंग काढायला सांगितलंय
सो अँगल ऑफ बँकिंग काढण्यासाठी फॉर्म्युला कुठला वापरणार? tan theta इज इक्वल टू फी स्क्वेअर बाय RG. ओके, सो हिअर tan theta इज इक्वल टू येणार आहे फी स्क्वेअर बाय RG. ओके, सो tan theta इज इक्वल टू व्हॅल्यूज इथं प्लेस करूया. 50चा स्क्वेअर म्हणजे डायरेक्टली 2500 डिवाइडेड बाय रेडियस इज 600 इंटू जी ची व्हॅल्यू 10. सो हिअर 0 0 0 0 गेट कॅन्सल. 5 ने डिवाइड करूया. सो tan theta इज इक्वल टू येणार आहे 5/12. सो theta इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 5/12. ओके, थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 5/12 येणार आहे. आणि हे फर्दर कॅल्क्युलेशन केलं तर थीटाची व्हॅल्यू येते दॅट इज 22.6 डिग्री. 22.6 डिग्री येणार. ओके, 22.6 डिग्री. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. A train has to negotiate a curve of radius 2000 meter. A train has to negotiate a curve of radius 200 meter. Sorry, 2000 meter. By how much should the outer rail be raised? By how much should the outer rail be raised with respect to inner rail? Inner rail for a speed of 72 kmph. km/h. kmph. Distance between rails is 1 meter. Distance between rails is also given. 1 kilometer. The question मध्ये radius दिले. Radius is given as 2000 meter. Okay, outer rail should be raised with respect to inner edge म्हणजे h काढायचा आहे. Height of outer edge over the inner edge. स्पीड दिलेला आहे 72 kmph. सो 72 kmph हे मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्जन करायला पाहिजे. 72 into 5/18. This is force. 4 into 5 that is 20 meter per second. आणि width of the road म्हणजे distance between rails हे दिलेलं आहे 1 meter. Sorry, it is 1 meter, not 1 kilometer. 1 meter is given. आता हाईट ऑफ आउटर एज ओव्हर द इनर एज चा फॉर्म्युला काय असतो? फी स्क्वेअर बाय RG माहिती आहे तुम्हाला. फी स्क्वेअर बाय RG पार्ट होतेच, त्याच्यामध्ये फक्त एल ऍड करायचं असतं. फी स्क्वेअर एल बाय RG. सो फी स्क्वेअर मीन्स 20 स्क्वेअर दॅट इज 400. width of the road that is 1 meter divided by radius is 2000. G value of G is okay, G is to be taken as 10 meter per second square. Okay, so 0 0 0 0 get cancel.
1/50 meter. Okay, so 1/50 meter means 0.02 meter येणार आहे, and 0.02 meter means that is 2 centimeter. Okay, 2 centimeter will be the answer. आता पुन्हा एकदा सांगतोय, चा फॉर्म्युला फी स्क्वेअर एल बाय आर जी किंवा फी स्क्वेअर बाय आर जी इंटू एल हा कधी यूज करायचा आहे, अँगल ऑफ बँकिंग स्मॉल असेल तरच, म्हणजे स्मॉल म्हणजे किती, लेस दॅन 10 डिग्री असला तर, अदरवाईज हा हाईट काढण्यासाठी फॉर्म्युला वापरायचा नाही. ओके, जस्ट लक्षात घ्या. इथं पुन्हा एकदा लिहितोय मी व्यवस्थित. ओके, इफ अँगल ऑफ बँकिंग is less than 10 degree, then हाईटचा फॉर्म्युला काय, फी स्क्वेअर बाय आर जी इंटू एल किंवा फी स्क्वेअर एल बाय आर जी असणार आहे. आणि जर अँगल ऑफ बँकिंग जर मोर दॅन 10 डिग्री असेल, मोर दॅन 10 डिग्री असेल, देन एच कसं कॅल्क्युलेट करायचं. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट स्टेप मध्ये काय करावं लागेल तुम्हाला, कॅल्क्युलेट थीटा. थीटा सेपरेट कॅल्क्युलेट करायचा. कॅल्क्युलेट थीटा दॅट इज tan इनवर्स ऑफ फी स्क्वेअर बाय आर जी. अगोदर हा थीटा कॅल्क्युलेट करायचा आणि मग सेकंड स्टेप मध्ये साइन थीटा इज इक्वल टू एच बाय एल वापरायचं, म्हणजे एचचा फॉर्म्युला येणार आहे एल इंटू साइन थीटा. हा फॉर्म्युला वापरायचा, यानं ॲक्युरेट आन्सर येणार आहे. जर अँगल ऑफ बँकिंग मोर दॅन 10 डिग्री असेल आणि हाईट काढायला सांगितलं, हाईट ऑफ आउटर एज ओव्हर द इनर एज, तर तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा एल साइन थीटा. त्याच्यासाठी अगोदर काय करावं लागेल, थीटा काढून घ्यायचा आणि तो मग इथं साइन मध्ये प्लेस करायचा आहे. या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. हे नोट व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, याच्यासाठी तुम्हाला कळलं पाहिजे की अँगल ऑफ बँकिंग 10 डिग्री पेक्षा जास्त आहे का कमी आहे, बरोबर. मग त्याच्यासाठी टॅन थीटाची व्हॅल्यू काढून बघायचं. टॅन थीटाची व्हॅल्यू काढून बघायचं आणि टॅन थीटाची व्हॅल्यू काढल्यानंतर आता टॅन 10 डिग्री किती असते ते पण सांगतो मी तुम्हाला. टॅन ऑफ 10 डिग्री दॅट इज असतं 0.176. हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. टॅन्जेंट ऑफ 10 डिग्री असतं 0.176. म्हणजे अगोदर फी स्क्वेअर बाय आरजी ची व्हॅल्यू काढून बघा आणि ती जर 0.176 पेक्षा कमी येत असेल तर फर्स्ट फॉर्म्युला वापरायचा. आणि फी स्क्वेअर बाय आरजी ची व्हॅल्यू जर काय झाली 0.176 पेक्षा जास्त दिसायला लागली तर काय करायची, ही दुसरं कॅल्क्युलेशन करायचं, डायरेक्ट फॉर्म्युल्याला जायचं नाही. ओके, तर पुन्हा एकदा सांगतोय, क्वेश्चन मध्ये तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन दिलेली असणार आहे. फी स्क्वेअर बाय आरजी थोडक्यात ही व्हॅल्यू लेस दॅन 0.176 जर दिसत असेल तर फॉर्म्युला वापरा एच इज इक्वल टू फी स्क्वेअर एल बाय आर जी. आणि जर फी स्क्वेअर बाय आर जी ची व्हॅल्यू जर मोर दॅन 0.176 दिसली तर एचचा फॉर्म्युला काय वापरायचा, एल इंटू साइन थिटाच वापरायचा फॉर्म्युला. अदरवाईज आन्सर रॉंग येऊ शकते. हे जरा प्रिकॉशन व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, फी स्क्वेअर बाय आर जी ची व्हॅल्यू लेस दॅन 0.176 असेल तर हाईट ऑफ द आउटर एज ओव्हर द इनर एज इज इक्वल टू फी स्क्वेअर एल बाय आर जी. आणि फी स्क्वेअर बाय आर जी ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0.176 जर येत असेल, ओके, तर त्याचा अर्थ अँगल जो आहे तो 10 डिग्री पेक्षा जास्त असणार आहे आणि त्यावेळी एच काढण्यासाठी काय करायचं, एल साइन थिटा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, so this is all for today's lecture of the physics.